मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निकिता रोमेल परेरा या माऊलीला भेटणार आहोत. आपणा सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात करा. स्वतःची काळजी घ्या आणि या वर्षापेक्षा पुढचं वर्ष अधिक आनंदाचं तुमचं जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो या शुभेच्छा असं म्हणत भेटूया परेरा कुटुंबात. नमस्कार. 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 मग काय उखाणा? चंदेरी चळीला सोनेरी बटन, रोमेल रावांना आवडतं तंदुरी चिकन. काय सांगताय? आपण ट्रेन ट्रेन डेक्कन क्वीन, निकिता माझी ब्युटी क्वीन. अरे वा. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर मी जवळच राहते 10 मिनिटाच्या अंतरावर. हा इथे माणिकपूर. माणिकपूर. आणि तुमचं बालपण सगळं इथेच, सगळं वसईमध्येच. ह्या गावाचं नाव आहे खाजनबाट. बर बर, जरा ओळख करून द्या सगळे. हो. माझं नाव निकिता परेरा. हे माझे मिस्टर, ह्यांचं नाव रोमेल परेरा. नमस्कार. हा माझा छोटासा मुलगा रायलन परेरा 3.5 वर्षाचा आहे. हॅलो. तो माझ्या भावाचा मुलगा स्वप्नील वाज. हाय. ते माझे वडील अनिल वाज. नमस्कार. ती माझी आई लीना वाज. नमस्कार. ह्या माझ्या सासू रुबी परेरा. नमस्कार. ती माझी काकी जसिंटा वाज. नमस्कार. ती माझ्या भावाची बायको मिशेल वाज, स्वप्नीलची बायको. नमस्कार. त्या माझ्या काकी डेझी डिकोस्टा. नमस्कार. त्या पण माझ्या काकी चंदा वनमाळी. नमस्कार. ते पण माझे काका विल्सन डिकोस्टा. नमस्कार. हे माझे सख्खे काका लॉईड वाज. नमस्कार. आणि त्यांची मिसेस ती शोभना वाज. नमस्कार. आणि ती माझी कझिन फ्रेंड, लहानपणापासूनची खास फ्रेंड लिविया वाज. नमस्कार. त्या गरिमा नायक. नमस्कार. आणि त्या मावशी जयमाला घरात. नमस्कार. नमस्कार. गरिमा नायकचे मिस्टर गोपाळ नायक. नमस्कार. नमस्कार. हो 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 या. बरं मला सांगा, मग माहेर तुमचं कुठलं? माणिकपूर. माणिकपूर. हो. तिथेच. कोण कोण होता तुम्ही? किती जण होते घरात? मी, वडील, आई आणि मला एक छोटी बहीण आहे. कसं गेलं बालपण? माझं ॲक्च्युली बालकम वॉज एकदम छान. म्हणजे शक्यतो काही काही आपले जे गेम्स होते, विटी दांडू किंवा चोर पोलीस, बरं, कुक पास, असे गेम्स खेळता खेळता बालपण कसं मोठं झालं, कधी मोठं झालं ते कळलं पण नाही. पण मग तुमचं शाळा कुठली? सेंट अँथनीज कोलीवाडा. ओके. तुमची शाळा आहे. सेम. आम्ही एकत्रच. लग्न कसं जमलं? लग्न अरेंज आहे. मी कधी म्हटलं लव आहे म्हणून. पण मग आता किती वर्ष झाली लग्नाला? 6 झाली. आताच झाली 6 वर्ष. पण मला तेच विचारायचं आहे की लग्न झालं फायनली, दोघांनी 2 कुटुंबांनी एकत्र येऊन लग्नाचा निर्णय घेतला. 6 वर्ष झाली, बरोबर आहे? कसं काय 6 वर्ष यांच्या वागण्यात काय बदल दिसतोय? ती एवढी ओपन नव्हती. जेव्हा बोलायची तेव्हा कशी देअर वॉज सम बाउंड्रीज, कुठे ना कुठे थोड्या बाउंड्री होत्या. पण मग थोडा वेळ जसे आम्ही एकत्र स्पेंड करत गेले, तुम्ही जसं विचारलं की आमच्या दोघांमध्ये कधी क्लोजनेस आले आहे, तर मग आम्ही जसे भेटत राहिले, बोलत राहिले प्रवासात, तसं मग मी पण तिच्याशी एकदम कम्फर्टेबल होत गेला, ती पण माझी हळूहळू कम्फर्टेबल होत गेली. आणि मग जेव्हा 14 फेब्रुवारी आले व्हॅलेंटाईन्स डे, तेव्हा मी तिला प्रपोज केलं. आम्ही निघालेले लाईक डिनर करून आम्ही बँड्राला गेलेले रेस्टॉरंटमध्ये, आणि तिकडे निघाले तेव्हा मी एका साईडला गाडी जस्ट पार्क केली अँड देन आय वेंट दी अदर साईड. आय ओपन दी डोर फॉर हर आणि देन मी माझ्या नीजवरती गेला अँड देन आय प्रपोज्ड हर दॅट विल यू मॅरी मी. बघितलं काय रोमॅन्टिक सिच्युएशन. रस्त्यावर. मग काय झाडावर चढून ते करणार होते, लटकून उलटे? त्या हॉटेलमध्ये का नाही दिली? व्हेरी गुड. हॉटेलमध्ये का नाही दिली हा अजूनही मनातला प्रश्न आहे. 14 फेब्रुवारी येणार आता 2 महिन्यांनी, तेव्हा मग बघूया परत. ह्याला प्रेम म्हणतात. आणि तरी तुम्ही अशा वागता त्यांच्याशी. अशा म्हणजे काय? खूप रागावता त्यांच्यावर छोट्या छोट्या गोष्टीवर. कारण पण तेच देतात ना. म्हणजे रागावता हे मान्य आहे, मला कुठे माहिती होतं रागावता. पण काय हो, खूप चिडतात छोट्या छोट्या गोष्टीवरून कधी कधी. मी जाणार आहे हे माहिती आहे ना थोड्या वेळा. बरं, यांनी स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केलेला तुम्हाला आवडेल? थोडं स्माइल करा आणखी. अच्छा, थोडं स्माइल जास्त. का हो तुम्ही असं? मी सिरियस पर्सन आहे एकदम. ह्याच्यासारखी एकदम कॅज्युअल नाही राहू शकत. तो खूपच काही सिरियस असेल तरी एकदम इतकं कॅज्युअल घेतो, मग मला राग येतो. बरं, तुम्ही सांगा त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तू थोडा सिरियस हो. आता ॲडिंग टू दिस
ते कसं म्हणजे कुठे असते जायचं असेल, मी जर टाइम दिला असेल 8:30ला निघायचं तर 9:30 पर्यंत रेडी नसतात. हां कसं नाही चिडणार? 9:30 1 तास लेट. मग इतके पेशन्स नाही आहेत माझ्यात. का तुम्ही इतका उशीर करता? ऑफिसवरून आलो 9 वाजता, नाही, भले सुट्टीच्या 8:30चा टाइम दिवशी पण असेल, तसंच असतं. मग ते आंघोळ सगळं करता करता 9:30 वाजणार. पण तसंच त्यांचं असतं. म्हणणं आहे, सुट्टीच्या दिवशी पण तसं असतं. आता आपली T20 पण कधीतरी लागलेली असते. ती पण बघायची असते. T20 असते, फुटबॉल असते, F1 असते, काही ना काही असतेच. तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान आहे की आता तुम्हाला ते आव्हान असं आहे की मी एक प्रश्न विचारणार, त्याची 3 उत्तरं जर बरोबर आली तर झी मराठीच्या होम मिनिस्टरच्या या परंपरेनुसार सोन्याची नथ या माऊलीला बक्षीस म्हणून मिळणार. आणि जर 5 बरोबर सांगितल्या गोष्टी 5 तर बाजूबंद झी मराठीकडून या माऊलीला मिळणार. पण हे सगळं मिळणं तुमच्यावर अवलंबून आहे. ओके. या पर्समध्ये असणाऱ्या 5 वस्तू सांगा. लिपस्टिक. थांबा, आहेत बघा. खूप आहेत. एक. चला. हां, दुसरं. आयलाइनर. 2. छोटी प्रार्थनाची एक बुक, लाईक नवीन मदर मेरीची प्रार्थना. हो आहे का? अरे वा. तिचा वॉलेट, स्लीक वॉलेट जे असते तिचं फेवरेट, त्याच्यामध्ये असते. बॅग मध्ये असणारच ना. 4. आणि तिचं ATM डेबिट कार्ड. चला, अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. थँक्यू. 5ही गोष्टी सांगितल्या म्हणून झी मराठीकडून हा बाजूबंद सुद्धा तुम्हाला मिळाला. अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, या घरात आलात, या कुटुंबात आला, कसं काय, या कुटुंबाबद्दल काय सांगाल? मी तर सांगेल ह्याच्यापेक्षा चांगलं मला कुटुंब मिळून सासर मला मिळालं नसतं. लिटरली सासरे आताच गेले कोविडमुळे. दॅट इज अन इमोशनल. आताच गेले. आम्ही ऍक्च्युली अजून त्याच्यातून बाहेर नाही आलो. पण त्यांना इतकं मिस करताय, त्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्या कुटुंबावरती आहेत. आणि एका वाक्यात तुम्ही जे सांगितलं ना की मी इतकी लकी आहे की मला असं कुटुंब शोधून सुद्धा नसतं मिळालं. सासऱ्यांना मिस करणं हे सुनेच्या डोळ्यातल्या पाण्यातून जेव्हा व्यक्त होतं तेव्हा ती सून त्या घरामध्ये किती मिसळून गेली आहे आणि किती आनंदी आहे हे सगळ्या कुटुंबाला कळून चुकतं. नेमकं तसंच आहे. मी जेव्हा इथे आली तेव्हा मला जेवणातलं काहीच येत नव्हतं. आणि सासू सासरे इतके चांगले होते की त्यांनी मला कधी जेवण बनवायला सांगितलं पण नाही. माझा ऑफिसचा डब्बा ते सकाळी दोघं सकाळी उठून करायचे. ते चपाती बनवायचे, त्या भाजी बनवायच्या, इतकं करायचे ते. आणि जेवणातलं पण कधीच काही सांगितलं नाही. कधीच कोणत्याही गोष्टीत असं मला कधीच काही बोलले नसतील का अरे तू जेवण शिकणार तरी आहे का बनवायला, का बनवशील तरी काय. तेही कधी ते 5 वर्षापर्यंत तरी ते बोलले नव्हते. पण आता काय येतं? ते चांगलं आता सासूबाई सांगते. चेहऱ्यावरती किती गोड हसू आलं बघितलं एक्सप्रेशन. आता काय येतं? हो, आता येते. व्हेरी गुड. काय साधारणतः 4 पदार्थ सांगावं यांनी केलेले? लाईक आफ्टर द लॉस ऑफ डॅड, त्याच्यानंतर लाईक निकिताने एवढं तिच्यात जो एक वेगळा चेंज झाला ना जेवणामध्ये, एस्पेशली जेवणामध्ये. आणि फॉर एक्झाम्पल आपला बेंगन का भरता किंवा भेंडी, आणि ती असे ते एकदम स्टाईलमध्ये असे जे बनवतात ना, असं तडका बिडका मारून एकदम छान आपले तो स्वभावातला उतरला जेवणात. हा, तो म्हणजे माहिती नाही काय झालं, पण त्याच्यानंतर तिचं जेवण एवढं पुष्कळ सुंदर, म्हणजे एवढं छान बनवायला लागलेली आहे ती. म्हणजे आता मला अशी सवय झाली की तिचा टिफिन नसेल ना तर मला त्रास होतो मग. अरे बापरे. हो, म्हणजे एवढं चांगलं तिचं म्हणजे टिफिन थोडक्यात तुम्हाला मला पण रोज. बनवायचा त्रास होतो. तर घरातल्यांना या दोघांबद्दल काय म्हणायचंय, जावयाबद्दल काय सांगणार? म्हणजे ही इज अ व्हेरी गुड पर्सन. आणि सांगायचं कसं, जावई म्हणजे प्रॉपर असं जावईचं मी समजत नाही त्याला. मी माझा एक मित्र समजतो. म्हणजे माझे रिलेशनशिप ज्याचे आहेत हे मुलासारखेही सोडा, पण आमचे अगदी मैत्रीचे नाते इतके क्लोज आहोत. असं सासूबाई, सुनेबद्दल सांगावं. सुनेबद्दल सांगायचं म्हणजे मला 2 मुलगे. परमेश्वर, मी दिला जन्म 2 मुलांना, पण परमेश्वराने मला रेडीमेड 2 मुली दिल्या. ही 2 नंबर आहे, दुसरा नंबर आहे. पण दोघीही एकदम अतिशय सुंदर स्वभावाने. आजपर्यंत म्हणजे हिच्या लग्नाला 6 वर्ष झाली, तिच्या लग्नाला 10 वर्ष झाली, 11 वर्ष झाली. परंतु
कधी मला असं वाटलं नाही की अरे सुनांकडून मला हा त्रास का सुनांकडून मला असं आहे, कधीच नाही. आमचं मिळून मिसळून सगळं. आणि निकिता पण सगळ्या गोष्टीमध्ये. आणि माझे मिस्टर गेल्यानंतर जसं तिने सांगितलं तिला पूर्वी काहीच येत नव्हतं, पण माझे मिस्टर गेल्यानंतर शी टूक चार्ज ऑफ किचन. मी 1 महिना किचनमध्ये बिलकुल गेली नाही आणि सगळं तिनेच सांभाळलं. निकिता आणि रोमेल एक म्हणजे आपण काय म्हणतो आदर्श पेअर आहे आमच्यासाठी. आणि रोमेल तर गोड आहेच, निकिता ही खूप गोड आहे. शी इज जस्ट लाईक आवर डॉटर. निकिता तर माझी मुलगीच आहे. रोमेल त्याला मी लहानपणापासून ओळखतो. रोमेल इज अ व्हेरी गुड बॉय. आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे आणि एक रोमेल आणि निकिता ते एक आदर्श जोडी म्हणून मला खूप त्याचा अभिमान वाटतो. तुम्ही सांगा जावयाबद्दल. मी जावई नसून मी माझा मुलगाच समजते. आणि मी तर सांगेन की माझ्या मुलीसाठी तो एक चांगला योग्य असं वर मिळालेलं आहे की मी मनापासून देवाचे आभार मानते त्याच्यासाठी. म्हणजे मी सगळ्यांना सांगते की खरंच मी खूप ब्लेस आहे की मला असा जावई मिळाला म्हणून. 60 मार्क आणि 50 मार्क द्यायचे असतील तर या दोघांपैकी 60 कोणाला देणार आणि 50 कोणाला देणार? तुम्ही एकदम वादाचा प्रश्न विचारला. मी आपला खेळच तसा आहे तर मी काय सांगू. नाही, मी 50-50 करीन. 60 द्यायचे असतील आणि 50 द्यायचे असतील तर देऊच नाही शकणार तुम्ही? शकेन, पण शेवटी मला परत राहायचं पण आहे त्यांच्या. काय दहशत आहे बघा. मी 60 रोमेलला देईन. हो एनिवे निकिता ला आम्ही लहानपणापासून बघतो. म्हणजे ह्या सगळ्याच मुलांना बघतोय आम्ही लहान. आमचा एक 5-6 मित्रांचा खूप क्लोज असा ग्रुप आहे आणि ही सगळी लहान लहान मुलं आमच्यासमोर मोठी झाली. निकिताबद्दल सांगायचं म्हणजे निकिता माझी पहिली म्हणजे कझन बहीण आहे. त्याच्यानंतर ती माझी मैत्रीण आहे. वी हॅव अ व्हेरी गुड चाइल्डहूड मेमरी. कारण आम्ही एवढं एन्जॉय केलं आहे ना. आणि स्पेशली आम्ही आमच्या पेरेंट्सना पण थँक्यू बोलत आहेत. कारण आम्हाला त्या टायमात त्यांनी एवढं, आता जसं म्हणजे नाही तुला हे केलंच पाहिजे, इंजिनियर हे डॉक्टर हे, वी हॅव एन्जॉयड. म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं. निकिताबद्दल सगळ्यांनी खूप काही सांगितलं, पण मी एवढंच सांगेल, शोभना अँटीने जसं सांगितलं ना, आमची निकिता खूपच सुंदर आहे आणि तिचा स्वभावही तसाच सुंदर आहे. आणि तिचा एक महत्त्वाचा गुण माहिती, आपलंसं करून घेणारी अशी मुलगी आहे. आता ना ह्या सगळ्या आनंदाच्या प्रसंगी क्रिसमस साजरा होत असताना सगळं कुटुंब मिळून एका सुरात काय ऐकवणार आम्हाला? एकच प्रश्न आहे, आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल? आज नवऱ्याची मागते. का 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 सिरियसली? हो, खूप ओरडत असते मी, खूप राग येतो आणि मग जोरात बोलत असते. तर कळलं आज त्यांनी तुम्हाला इतक्या वर्षात पहिल्यांदा असं छातीत जरा धगधग होते. आज जरा बिलीव्ह नाही होत. छातीत जरा धगधग होते. बरं बिलीव्ह नाही होत. तुम्ही आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल? फर्स्ट ऑफ ऑल लाईक माय लवली वाईफ. तिचं बघ, शेवटी नो वन इज परफेक्ट. मी पण 100% नाही, ती पण 100% नाही. माझे पण काही काही अप्स अँड डाऊन्स असे आहेत एक गोष्टीत, पण ती पण मला खूप ॲडजस्ट करून घेते. आणि तिचं जे प्रेम आहे ना, शी इज व्हेरी लव्हिंग. हो, कधी कधी सगळे चिडतात, मी पण चिडतो, ती पण. ते आपण चिडले नाही ते प्रेम कसं वाढणार? आणि दुसरं पर्सन आहे माझी आई. ती मला खूप अंडरस्टँड करून घेते, मी पण तिला अंडरस्टँड करून घेतो काही काही गोष्टीत. पण आई असल्यामुळे शी टेक्स केअर ऑफ मी इन मेनी मेनी वेज. सो आय रिअली अप्रिशिएट दिस. बोथ आर लाईक अ पिलर्स टू मी. आणि आता या ठिकाणी एक छोटासा खेळ होणार आहे आणि तो खेळ आई आणि सासूबाई या दोघी खेळणार आहेत. तर आज पैठणी तुम्हाला कोण मिळवून देणार ते या दोघींवरती आहे. म्हणजे जर आई जिंकली तर आईकडनं मुलीला पैठणी मिळणार, आणि जर सासूबाई जिंकल्या तर सासूबाई सुनेला पैठणी मिळवून देणार.
काही झालं तरी पैठणी पैठणी तुम्हाला माझ्याकडेच येणार आहे. तर बघूया कोण पैठणी मिळवून देणार. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. खेळ सोपा आहे. प्लास्टिकचा चेंडू एक पांढरी पट्टी आहे त्यावर ठेवायचा आणि स्ट्रायकर प्रमाणे मारला तरी चालेल किंवा तो सोडला तरी चालेल. पण याच काचेच्या दुसऱ्या म्हणजे टिपॉयच्या दुसऱ्या बाजूला जी चिकटपट्टी आहे त्यावर जाऊन तो चिकटपट्टीला चिकटला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या माऊली या आमच्या माऊलीला पैठणी मिळवून देणार. बघूया कोण जिंकणार, आई की सासू. आई तुमच्यापासून सुरुवात. 1 क्या बात आहे. 2 3 नाही. 4 करेक्ट. आईंची गुणसंख्या आहे 4. आणि आता सासूबाई. 1 2 3 4 नाही. 5 अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि सासूबाई तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. आणि वैदींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. थँक्यू. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. क्रिसमस आनंदात साजरा केलेला असताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळे सज्ज आहोत. स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा आणि नवीन वर्ष अधिक जल्लोषात साजरं करा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.